शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये या ठिकाणी 357 जागांसाठी भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज नगर या भरतीमध्ये आणि त्याचबरोबर यामध्ये पगार सुद्धा आपल्याला 15,000 ते 47,000 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर या भरतीचे जे फॉर्म आहे हे जे चालू आहे 30 मे पासून फॉर्म भरणे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 24 जून 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज नगर या भरतीची। आणि या भरतीमध्ये जे पद असणार आहे तर ते गड्ड संवर्गातले पद असणार आहे। त्याचबरोबर आया झालं, माळी, प्रयोगशाळा परिचय, दाया, बॉयलर चालक, चाणक्य ड्रेसर, नाभिक हे काय पद यामध्ये असणार आहे। तर 357 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर यामध्ये उंची वगैरे किती आहे, ग्राउंड किती आहे, वजन वगैरे काय असणार आहे, हाईट वगैरे काय आहे, ग्राउंड आहे की नाही आहे, त्याचबरोबर पेपर यामध्ये आहे की नाही आहे, तर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर फी काय असणार आहे, नोकरीचं ठिकाण काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आणि या भरतीची जाहिरात सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी 357 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर 10वी पासवरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। शैक्षणिक पात्रता सर्व पदामध्ये 10वी पास यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी यामध्ये 1000 रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे तर 30 मे 2025 पासून आपलं 18 ते 38 वर्षापर्यंत वय मोजलं जाणार आहे। 30 मे पासूनच आपलं वय या ठिकाणी गणलं जाणार आहे, ठीक आहे। आणि आपलं जर सिलेक्शन झालं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज नगर या भरतीमध्ये तर आपल्याला ड्यूटी जे करावं लागणार आहे, नोकरी जे करावं लागणार आहे तर ते छत्रपती संभाजी महाराज नगरमध्येच करावं लागणार आहे। कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे छत्रपती संभाजी महाराज नगर हे नोकरीचं ठिकाण आहे, ठीक आहे। तर यामध्ये जे पद असणार आहे तर गड्ड संवर्गातले सुद्धा पद आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समक्ष पदे तर ह्या जवळपास 300+ जागा आहे। त्याचबरोबर आयाचे 2 पद आहे, यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। माळीचा सुद्धा जवळपास 11 जागा आहे, यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। प्रयोगशाळा परिचर्चा यामध्ये 18 जागा आहे, 10वी पासवर फॉर्म भरता येते। दायाची 1 जागा आहे, यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते। बॉयलर चालकमध्ये 1 जागा आहे, यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते। पाणक्यच्या 1 जागा आहे, यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। ड्रेसरच्या 2 जागा आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। नाभिकचे सुद्धा 6 जागा आहे, 10वी पासवर यामध्ये फॉर्म भरता येते। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिला आपण आणि हे जे मी तुम्हाला सर्व पदे या ठिकाणी वाचून दाखवले ह्या सर्व पदामध्ये जो पगार ठेवण्यात आला आहे 15,000 ते 47,000 पर्यंत यामध्ये पगार आहे, ठीक आहे। तर निवड प्रक्रिया जर पाहिलं यामध्ये तर उंचीची यामध्ये काही अट नाही, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही आहे। तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर या भरतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज नगर या भरतीमध्ये आपला एक पेपर घेतला जाणार आहे आणि त्या पेपरवर आपले मेरिट बनणार आहे, पेपरवर आपलं निवड होणार आहे। तर पेपर कशा प्रकारे असणार पहा, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण झाले किती 50। गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण झाले किती 50 मार्क। त्याचबरोबर यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण झाले किती 50 झाले किती 75। मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण झाले किती 50। तर अशा प्रकारे जे आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण 200 मार्काचा हा पेपर असणार आहे। 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एकदा आणखीन सांगून देतो, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न अशा प्रकारे पेपर होणार आहे। तर आपल्याला पेपरसाठी जो टाइम भेटणार आहे तर तो 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, 120 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज नगर या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पाने चक्की रोड, घाटी परिसर, छत्रपती संभाजी महाराज नगर आणि 26 मेला जे हे जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती
संभाजी महाराज नगर या संस्थेतील गट ड वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे। उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे तर 30 आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। आयात पद आहे, यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। 2 जागा आहे। माळीच्या जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत 7 जागा आहे। प्रयोगशाळा परिचर्चा या ठिकाणी जागा आहे, तर यामध्ये 18 जागा आहे। पगार 19,900 ते 63,200 पर्यंत पगार भेटणार आहे। त्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे तर 15,000 ते 47,600 पर्यंत पगार आहे। 285 जागा आहे। दायाच्या यामध्ये 1 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत आहे। वायलर चालकच्या 1 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600। पानकेच्या 1 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600। त्याचबरोबर ड्रेसरचे 2 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। माळीच्या 4 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600। नाभिकच्या 6 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। आणि या भरतीमध्ये फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर वेबसाईट जी आहे www.gmcaurangabad.com या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडं आपण खाली येणार आहे, तर आपण थोडंफार या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर पहा तुम्ही या ठिकाणी, तर हे संपूर्ण जाहिरात आहे, एक लक्षात ठेवा। तर सर्व काही या ठिकाणी जाहिरात तर पूर्ण जर वाचून दाखवली तर खूप सारा टाईम यामध्ये होणार आहे। तर यामध्ये निवड प्रक्रियेचा जर आपण सरळ विचार केला तर या भरतीमध्ये पहा, ग्राउंड वगैरे उंचीचे काही अट नाही, तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते पेपरवर होणार आहे। तर यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे आपला 200 मार्काचा असणार आहे। फक्त 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल फक्त 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर टोटल या ठिकाणी 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्काचा हा पेपर या ठिकाणी असणार आहे। आणि पेपरसाठी जो आपल्याला टाईम भेटणार आहे तर तो 2 घंट्याचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। अशा प्रकारे हा पेपर होणार आहे आणि ह्या पेपरवरच आपले यामध्ये निवड होणार आहे, या पेपरवरच आपले सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल। त्याचबरोबर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील आणि प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण असणार आहे। तर एका प्रश्नाला 2 गुण यामध्ये ठेवण्यात आला आहे। तर ही संपूर्ण जाहिरात आहे छत्रपती संभाजी महाराज नगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीची।